आता गाव भेट दौऱ्याचा तुम्ही समोर जनसमुदाय बघितला आता की गाव भेट दौरा आहे की जाहीर सभा आहे अशा पद्धतीची गर्दी ग्रामीण भागामध्ये वाड्या वस्तीवर उत्स्फूर्त प्रमाणानं महिला पुरुष आबालवृद्धांची प्रचंड मोठी गर्दी आहे। आणि मी स्वतः प्रत्येक गावामध्ये वाडी वस्तीवर दलित वस्तीमध्ये गरीब समाजामध्ये काम करणारा कार्यकर्ता मी प्रत्येक ठिकाणी जातोय। या ग्रामीण भागातल्या समस्यामध्ये सांगोला तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणावर समस्या आहेत की रेशनिंग कार्ड अनेक लोकांना नाहीत, त्यांना माल मिळत नाही। दुसरी समस्या आहे की आता सध्या लाईटचा एक विषय थोडासा हैराणीवर आहे, अनेक ठिकाणी ॲडिशनल डीपी पाहिजेत। पाऊस काळ बऱ्यापैकी झाला आहे, पाणी पण आपल्याला चारी बाजून तालुक्याला बऱ्यापैकी हळूहळू मिळायला लागलेलं आहे, त्यामुळे ॲडिशनलच्या डीपी हा एक मोठा तालुक्याच्या लेवलला प्रश्न। मग बारीक मोठे प्रश्न बंधाऱ्याचा आहे, इतर प्रश्न म्हणजे सार्वजनिक जे आहेत त्या कामाचे प्रश्न या ठिकाणी येतात। आता महत्त्वाचा प्रश्न म्हणजे बापू आणि तुम्ही मिळून जी काय विकासाची कामे चांगली आघाडी वाटतात सध्या, म्हणजे लोकांतून चांगली चर्चा आहे की बाबा तुमच्या दोघांच्या माध्यमातून चांगली कामं चालू आहेत। पण तुमचा आणि आबा आता येणाऱ्या विधानसभेला आबा का बापू अशी लोकांतून चर्चा। आता यामध्ये मी अनेक वेळेला सांगितलेलं आहे, मी गेली 35 वर्ष झालं सांगोला तालुक्याच्या विकासाच्या राजकारणामध्ये सक्रिय आहे। मी साधारण 25-30 वर्ष गणपतराव देशमुखांना आघाडीचा धर्म पाळून मदत केली, त्यांना आमदार व्हायला त्यांचे कार्यकर्ते होते, पण आम्ही सगळ्यांनी मिळून काम केलं। मागच्या निवडणुकीमध्ये मला पक्षानं तिकीट दिलं होतं, पण काही तांत्रिक अडचणी दुर्दैवानं मला उभा राहता आलं नाही। शहाजी बापूंना आपण सगळ्यांनी मिळून आमदार केलं। आता या निवडणुकीमध्ये साहजिकच आमच्या कार्यकर्त्यांची अशी इच्छा आहे की आबा तुम्ही 25 वर्ष गणपतरावांना मदत केली, शहाजी बापूंना मदत केली, तुम्ही यावर्षी उभा राहिलं पाहिजे अशी गावोगावच्या कार्यकर्त्यांची मागणी आहे आणि ते असणं साहजिक आहे। आणि एवढे वर्ष काम केल्यानंतर या तालुक्यामध्ये आपण प्रतिनिधित्व करावं ही माझी इच्छा आहे, या लपून राहण्याचा विषय नाही। पण या तालुक्याच्या विकासासाठी मी आणि शहाजी बापूने आम्ही हातात हात घालून काम करायचं ठरवलेलं आहे। त्यामुळं तालुक्याच्या राजकारणामध्ये आणि येणाऱ्या विधानसभेमध्ये परमेश्वराची इच्छा अशीच आहे आणि आमची दोघांची इच्छा असते की आम्ही दोघं मिळून राजकारणामध्ये काम करणार आहोत आणि आम्ही दोघं मिळूनच विधानसभेचा उमेदवार ठरवणार आहे। पण कार्यकर्त्यांची इच्छा आहे की आबांनी लढावा आणि हे साहजिक आहे, 35 वर्ष मी काम करतोय त्यामुळे लोकांची मागणी आहे ती असणं साहजिकच आहे। धन्यवाद। TVN जनमत सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। आपल्या हक्काचं आपलं न्यूज